नमस्कार. आपले स्वागत आहे बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलवर. आज आपण आपल्या जीवनात संयम किती महत्त्वाचा आहे यावर गौतम बुद्धांची एक गोष्ट ऐकूया. एकदा गौतम बुद्ध धम्माचा प्रसार करीत होते. खूप वेळ प्रवास करत असल्यामुळे त्यांना भरपूर तहान लागली होती. म्हणून त्यांनी शेजारीच असणाऱ्या एका झाडाखाली विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याजवळ असणारे पाणी संपत होते, म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या शिष्यापैकी एका शिष्याला शेजारीच गावातून पाणी आणण्यास सांगितले. तो शिष्य हातामध्ये मडके घेऊन पाणी आणण्यास गेला. तो जेव्हा एका नदीपाशी पोहोचला तेव्हा त्यांनी पाहिले की त्या नदीमध्ये लोक आंघोळ करीत आहेत. वस्त्र, गायी, म्हशी धुत आहेत. त्यामुळे पाणी खूपच गढूळ झाले आहे. हे गढूळ पाणी आपण आपल्या गुरूंसाठी म्हणजे गौतम बुद्धांसाठी घेऊन जाणे बरोबर नाही. म्हणून तो शिष्य हातामध्ये असलेले मडके रिकामे घेऊनच परत गौतम बुद्धांच्या ठिकाणी पोहोचला. गौतम बुद्धांनी विचारले, आणले का पाणी? त्यावर या शिष्याने पाहिलेला सर्व प्रसंग त्यांना सांगितला. हे सर्व ऐकल्यानंतर त्यांनी अजून एका शिष्याला पाणी आणायला सांगितले. भरपूर वेळ निघून गेला तरी पण तो शिष्य आला नाही. परंतु थोड्या वेळात तो शिष्य गौतम बुद्धांच्या जवळ आला. त्याने आणलेलं पाणी गौतम बुद्धांना दिले. त्यावर अचंबित होऊन गौतम बुद्धांनी विचारले, या नदीतील पाणी तर खराब होते, पण तुम्ही पाणी कुठून आणले? त्यावर तो शिष्य म्हणाला, हो, खरंच ते पाणी खूपच खराब होते. मी तेथील सर्व लोक, गाई म्हशी या जाण्याची वाट पाहिली. थोड्याच वेळात ते सर्व लोक तिथून निघून गेले. त्यामुळे तो पाण्यात तरंगत असलेला गाळ हा हळूहळू खाली बसला आणि खराब पाणी वाहून जाऊ लागले. त्यामुळे मला स्वच्छ व निर्मळ पाणी भेटले. ते पाणी मी घेऊन आलो आहे. हे ऐकून गौतम बुद्धांनी त्यांच्या सर्व शिष्यांना एक संदेश दिला की आपले जीवन हे देखील त्या नदीसारखेच आहे. जीवनात चांगले काम करत राहिल्यामुळे मन हे नेहमीच शुद्ध होत राहत असते. परंतु जीवनात असे भरपूर क्षण येतात, त्यामध्ये आपल्याला दुःख आणि समस्यांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीमध्ये हे जीवनावश्यक पाणीसुद्धा आपल्याला दूषित वाटू लागते. तात्पर्य: या गोष्टीवरून आपल्याला हे शिकण्यास मिळते, आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख संकटे आली तरीही आपण त्यांना घाबरले नाही पाहिजे व त्यांचा आत्मविश्वासाने सामना केला पाहिजे. संकटे तर काहीच वेळ राहतात, परंतु आपण आपला संयम बाळगून चांगली कामे करतच राहिले पाहिजे. त्यामुळे आपले मन देखील हे शुद्ध होत असते. जर अशा संकटांना आपण घाबरलो, थांबलो तर याच दूषित पाण्यासारखे त्याचे डबके होईल आणि आपण त्यातच बुडून जाऊ. धन्यवाद.